नवी मुंबई नेटवर्क। नवी मुंबई कांग्रेस की बुलंद आवाज, कामगारों के न्याय हक के लिए हमेशा आक्रामक। नवी मुंबई कांग्रेस कमेटी के प्रवक्ता और महाराष्ट्र कर्मचारी यूनियन के अध्यक्ष रविंद्र सावंत ने अपने जन्मदिन बेहद सादगी और जनसेवा के दायित्व का निर्वहन करते हुए हर्षोल्लास के साथ मनाया। रविंद्र सावंत के जन्मदिन के उपलक्ष्य में जूहीनगर ज्येष्ठ नागरिक संस्था द्वारा जूहीनगर विरुंगला केंद्र में बेहद पारिवारिक माहौल में रविंद्र सावंत का जन्मदिन कार्यक्रम आयोजित किया गया, जहां इस दौरान रविंद्र सावंत के साथ उनकी पत्नी समाज सेविका गौरी सावंत भी मौजूद रहीं। इस दौरान ज्येष्ठ नागरिकों के सुख दुख में शामिल रविंद्र सावंत के जन्मदिन पर प्रभाग के तमाम ज्येष्ठ नागरिकों ने उन्हें प्रेम और भरपूर स्नेह दिया। इतना ही नहीं, उन्होंने रविंद्र सावंत को अपने बेटे की उपमा देते हुए उनके व्यक्तित्व पर प्रकाश डालते हुए कहा कि निस्वार्थ भावना से उनके सुख दुख में मजबूत आधार बनकर खड़े रविंद्र सावंत एक सच्चे सेवक और निस्वार्थ जनप्रतिनिधि हैं, जिसके कारण आज ज्येष्ठ नागरिकों के दिलों में उनका एक अलग स्थान है। ज्येष्ठ नागरिकों के इस प्रेम और स्नेह से अभिभूत रविंद्र सावंत ने कहा कि एक बेटे की भांति वह ज्येष्ठ नागरिकों के लिए एक मजबूत सारथी बनकर आगे भी मजबूती से खड़े हैं और खड़े रहेंगे। हालांकि इस दौरान ये संपूर्ण परिसर ऊर्जा में लबरेज तब हो गया जब सभी की मौजूदगी में रविंद्र सावंत ने अपने जन्मदिन का केक काटकर पल को यादगार बना दिया। इस अवसर पर सभी शुभचिंतकों ने रविंद्र सावंत का अभिष्ट चिंतन कर उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी। स्नेह भोजन के साथ बेहद पारिवारिक माहौल में संपन्न ये जन्मदिन अभिष्ट चिंतन समारोह रविंद्र सावंत के जीवन का एक यादगार और बेहद भावुक पल बनकर साबित हुआ। इस दौरान ज्येष्ठ नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त कर रविंद्र सावंत की लंबी आयु और उज्जवल राज्य के भविष्य की कामना की। सन्माननीय रवींद्रजी सावंत साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी ह्या केंद्रापासून मला आठवतं, मी जेव्हापासून ह्या केंद्रामध्ये लागलो आहे, जेव्हापासून मी सभासद झालो आहे, तेव्हापासून मला आठवतं आहे सन्माननीय रवींद्र सावंत साहेबांकडं कुठल्याही कामासाठी आम्ही आमचे ज्येष्ठ नागरिक गेलो ना, त्यांचा कधीच नकार नाही। कधी कुठलंही काम असो, होण्यासारखं असो न होण्यासारखं असो, तरी ते सांगणार नाही, मी करण्याचा प्रयत्न करणार। आणि ह्या केंद्रासाठी आम्ही त्यांना आमचा आश्रयदाता म्हणून असं समजतो, मी तरी समजतो। आज अध्यक्ष अर्थाने मी बोलतो आहे, कारण ह्या केंद्रासाठी त्यांचे एवढे आभार आहेत। ह्या म्हाताऱ्या लोकांना त्यांनी इतकं सहारा दिलेला आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या पाठीशी असतात। ते कुठल्याही साधी गोष्ट असो किंवा मोठी गोष्ट असो, त्यांना फक्त सांगण्याचं कर्तव्य केलं। ते काही न बोलता इथे येणार, काय झालं काय नाही याचं शहानिशा करणार आणि तो जो काय अडचणी असतील त्या दूर करणार। मी खरंच पुन्हा एकदा सन्माननीय रवींद्र साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्या गोष्टीचा त्यांना लाभ मिळो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। हे साहेबांचं कार्य तर हे सगळ्यांना माहितीच आहे आणि मी आमच्या ज्येष्ठ नागरिक केंद्रातर्फे अशा तरण्या बांड आमच्या सहकाऱ्यांना, समाजसेवकाला आणि त्यांच्या पार्टीच्या पुढील कार्याचरण आणि त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला आम्ही आमच्या ज्येष्ठ केंद्रातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं उर्वरित आयुष्य, उर्वरित कारकीर्द आणि यशस्वीपणे साकारत राहो ह्या आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत। पिता जोआची जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती सात्विक तया चारिक वाटेची, अशा पद्धतीप्रमाणे आमचे सावंत साहेब या एरियामध्ये ज्या वेळेला आम्ही जातो, कुठचंही काम असेल, मी त्या डिपार्टमेंटमध्ये होता, रिटायर झालो, मला 20 वर्ष होऊन गेली, तर साहेबांकडे कधीही आम्ही जरी गेलो, मध्यंतरी मला असा त्रास माझा आठवडून झाला, त्यावेळेला साहेबांनी एवढी मला मदत केली की पाहिजे, आणि त्यावेळेला ते म्हणले तुमच्यासाठी काय सांगू। आणि आमचा इतर रस्ता एक होता
तर रस्त्याचं काम मी साहेबांना सांगितलं, साहेब तेवढं तुम्ही करा, कारण ते आज निसटता रस्ता होता, त्याच्यावर आम्ही जर पडलो असं माझ्या इथे बॉलला दणका लागलेला आहे, तर साहेबांनी लगेच 15 दिवसाच्या आत तो रस्ता क्लिअर केला. अशा पद्धतीप्रमाणे आमचे सावंत साहेब आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही खरोखर आमच्या वारकरी संप्रदायातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. He is a great man and he is very helpful and without any thankless, he is doing thankless job and he is a very good Samaj Sevak. Anytime you call him, he is present for anything. Anyone, he is not saying that who is he and from where he came and all. That's not his concern. But he is a very helpful. I wish him all the best and happy birthday, Mr. Sawant. Wish you all the best. आपले रवींद्र साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि आज नेहमी ते आम्हाला कोणत्या ना कोणत्या कारणाने खूप मदत करतात. आमची पिकनिक असो किंवा काही असो, आम्हाला नेहमी ते मदत करतात. आमच्या या योगा ग्रुपतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच भगवंताच्यांनी प्रार्थना. सर्वांसाठी मदत करत राहतात आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य करूया, ईश्वरच्यांनी प्रार्थना करूया, त्यांना उदंड आयुष्य लाभो. त्यांचं जे आम्हाला मोलाचं मार्गदर्शन, आणखीन त्यांना सहकार्य जे आम्हाला मिळतं ते फार फार उपयुक्त असं असतं. कारण हा त्यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या या संस्थेमध्ये जवळजवळ 100 लोकांचं तरी वर्धा असते आमच्याकडे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांना त्यांच्या भावी आयुष्याला, त्यांच्या वाटचालीला आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना उत्तरोत्तर त्यांची प्रगती, आणखीन भावी काळात त्यांना इथल्या ह्या विभागाचा नगरसेवक व्हावा असं आमची इच्छा आहे. सावंत साहेबासारखा माणूस पाहिजे काम करण्याचा, कारण प्रशासनावरती पकड असणारा एक समाजसेवक, उमदा कार्यकर्ता, नेता, त्यांच्या डोळ्यातून उगवतो नेतृत्व आम्ही जे बघतोय ना. कारण ग्राउंडवरती जाऊन काम करणार आहे की प्रत्येकासारखं असं नाही की बाबा मी येतो जातो असं कधीच म्हणत नाही. ते चला पटकन काय काम आहे हेच यांचं बोलीभाषा असते त्यांची. आलो गेलो असे इतर सारखे त्यांचं काही नसतं. यासाठी सावंतसाहेबांचा ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था जुनेगरमध्ये साजरा केला, त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिकांचे धन्यवाद देतो आणि सावंतसाहेबांना उर्वरित आयुष्य जे आहे ते सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. पुढील वाटचालीसाठी त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. वहीं ज्येष्ठ नागरिकों के प्रेम, स्नेह और विश्वास से अभिभूत रविंद्र सावंत और उनकी पत्नी ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि इतने साल में उनके सामाजिक और राजकीय जीवन में किए गए कार्यों का ये सबसे बड़ा उपहार है. 25 फेब्रुवारीला मी नव्हतो इथे. आमच्या काँग्रेस पक्षाचं छत्तीसगड रायपूर येथे अधिवेशन होतं. तर अधिवेशन हे फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. त्यामुळे मी अधिवेशनाला तिकडे रायपूरला होतो. 23, 24, 25 आणि 26, 27ला इथे आलो. पण 25ला मी तिथे 25ला दिवसभर कार्यक्रम ह्या इथे होते. मी उपस्थित नसताना पण मी जयपूरला असताना ह्या नवी मुंबई नेरूळ माझ्या कार्यालयामध्ये वाढदिवस माझ्या कार्यकर्त्यांनी, इतर सर्व कामगार वर्गाने मिळून साजरा केला. काहींनी वाशी हॉस्पिटलला फळवाटप केलं. आमच्या विद्याताई भांडेकर यांच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिव आहेत, त्यांच्या नियोजनामधून आमच्या अनाथ आश्रमामध्ये मुलांना जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला. सर्व कार्यकर्ते बरोबर होते. सोसायटीतले पदाधिकारी केक आणला, तोही कापण्यात आला त्या दिवशी मी उपस्थित नसताना. म्हणजे लोकांचं हे प्रेम, माझ्या लोकांचा विश्वास हा एवढा असल्याचं मला कळालं. 27 तारखेला मी आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक केंद्राचे सर्व पदाधिकारी, घागसाहेब वगैरे, कवडेसाहेब मला म्हणले तुम्ही 25 तारखेला नव्हता, आपण 28ला इथे आमच्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे. तर आम्ही सर्व हे करतो. त्याचं हे सर्व नियोजन होतं आजचं. आणि आज ज्येष्ठ नागरिक केंद्र दरवर्षी मी त्या ज्येष्ठ नागरिक म्हणून माझ्या ऑफिसला साजरा वाढदिवस करतो. पण यावेळेला त्यांच्या केंद्रामध्ये मला आमंत्रित केल्यानंतर मी त्यांच्या केंद्रामध्ये त्यांच्याबरोबर सगळ्यांच्याबरोबर मी आज वाढदिवस साजरा केला. मला फार आनंद झाला. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. मी ईश्वराकडे प्रार्थना करेन ह्या ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण त्यांची सेवा करण्यासाठी मला जास्तीत जास्त ताकद मिळो, माझी इच्छाशक्ती
जेवढी काम करायची आहे तेवढी त्यांची सेवा करायची पण आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व माता बंधू भगिनी आणि कार्यकर्त्यांचा खूप खूप आभारी आहे. साहेबांचा वाढदिवस 25 तारखेला होता, पण ते इथं हजर नव्हते. तरी पण लोकांनी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने, जसं अनाथ आश्रमाला जेवण वाटप केलं, फळं वाटप केली, अशा पद्धतीने ते इथं नसतानासुद्धा लोकांनी भरभरून त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे लोकांचा, ते पाहून म्हणजे खूप अशी त्यांना एक ऊर्जा भेटते आणि आम्हाला सगळ्यांचे असे आशीर्वाद आणि एक अशी ताकद भेटते त्यांना हे सगळं करण्याची. आणि हे सगळ्या लोकांनी केलेलं हे भरभरून प्रेम असंच मिळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि साहेबांना अशाच उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा लाभोत ही ईश्वरचरणी प्रार्थना. रविंद्र सावंत के जन्मदिन की रौनक 50वें महाधिवेशन के दौरान भी दिखाई दी. कांग्रेस के इस महाधिवेशन में रविंद्र सावंत के सहकारियों और कार्यकर्ताओं ने मिलकर उनका जन्मदिन मनाया. इतना ही नहीं, नवी मुंबई जिला कांग्रेस सचिव विद्या भांडेकर और रविंद्र सावंत के समर्थक मित्र परिवार द्वारा भी रविंद्र सावंत के जन्मदिन पर विभिन्न सामाजिक उपक्रमों का आयोजन कर अपने नेता का जन्मदिन मनाया गया. इस अवसर पर विद्या भांडेकर के माध्यम से जीवन ज्योति आश्रम में बच्चों के साथ केक काटकर उन्होंने खास खुशी के पल उनके साथ बिताए. वहीं नेता के जन्मदिन पर मनपा अस्पताल में मरीजों को फल बांटकर रविंद्र सावंत के जन्मदिन को मनाया गया. ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.